हॅलो, नमस्ते सर्वांना. आज मी फर्स्ट टाईम रेझिन आर्टने फोटो फ्रेम बनवत आहे आणि खूप छान असा अनुभव आला मला या रेझिन आर्टने. मला भरपूर वेळ होता सध्या, म्हणून म्हटलं काय करावा, तर मी विचार केला रेझिन आर्ट शिकून घ्यावं. मग मी रेझिन आर्टचा कोर्स केला आणि आता मी ही फर्स्ट रेझिन फोटो फ्रेम बनवत आहे. याच्यामध्ये रेझिन आणि हार्डनर या दोन गोष्टी यूज होतात. रेझिन आणि हार्डनरचं कॅल्क्युलेशन चुकलं तर पूर्ण आपला आर्ट खराब होऊ शकतो. म्हणून रेझिन आणि हार्डनर यांचं कॅल्क्युलेशन सर्वात महत्त्वाचं असतं यामध्ये. तर मी ही फोटो फ्रेम बनवते आहे आणि यामध्ये ग्लिटर ॲड करते आहे. ही व्हिडिओ मी फर्स्ट टाईम बनवते आहे रेझिन आर्टची, आणि मी हे रेझिन आर्टची फोटो फ्रेमही फर्स्ट टाईमच बनवते आहे. रेझिन आर्ट खूप सोपं दिसतं पाहायला गेलं तर, पण भरपूर अवघड आहे, अजिबात इझी नाही आहे आणि हे शिकल्याशिवाय येऊही शकत नाही. मतलब मी ही फर्स्ट टाईम बनवली आहे, मला काही आयडिया येत नाही आहे ती कशी होती, कशी बनती आहे फ्रेम, बट मी एफर्ट्स भरपूर लावले आहेत. फ्रेम छान करायचा प्रयत्न केलेला आहे आणि ही माझी फोटो फ्रेम बनवला आहे मी. यामध्ये आता फोटो ॲड करेल, कलर स्टोन ॲड करेल आणि ही फोटो फ्रेम तयार व्हायला कमीत कमी 2 दिवस लागतात, त्याशिवाय ही पूर्ण होत नाही. रेझिन ड्राय होण्याकरिता खूप वेळ लागतो. रेझिन ड्राय झाल्याशिवाय फ्रेम तयार होऊ शकत नाही. हा मी फोटो ॲड केलेला आहे आणि हे स्टोन आहेत कलर स्टोन, मी ते रेझिनमध्ये मिक्स केलेले आहेत आणि हे फोटोच्या साईडनी ॲड करते आहे आणि हे ॲड झालेले आहेत. तुम्हाला फोटो फ्रेम आवडली का नक्की मला कळवा. थँक्यू. आणि हा लास्ट लुक.